श्री स्वामी स्वरूपानंदाय नमः. आपण ऐकत आहोत मृणालिनी जोशी यांनी लिहिलेल्या अमृतसिद्धी या स्वामी स्वरूपानंद यांच्या चरित्रात्मक कादंबरीचं वाचन. प्रकरण 11. प्रकृतीत सुधारणा व देसाई यांच्या घरी आगमन. दिवसामागून दिवस चालले होते. आप्पांचा देह त्या जबरदस्त आघातामधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत होतं आणि मन आलेल्या अनुभूतींना शब्दांच्या धाग्यात गुंफून ठेवित होतं. भावभावनांचं चित्र रेखाटीत होतं. विचारांची रत्न काव्याच्या कोंदणात जडवीत होतं. ते म्हणत होतं, पळा पळाने करुनी मोकळा काळ रूप गळ फास, निर्भयतेचे पाठ शिकविते आज मला क्षण मास. आईच्या आशीर्वादानं मी मरणाला मारलं आहे. आता मला भय कुणाचं, भीती दुसऱ्याची, राग दुसऱ्याचा, मोह देखील दुसऱ्या वस्तूचा. पण दुसरं उरलंच आहे कुठं? सगळीकडे मीच मीच, पहावे तिकडे मीच. छे, मी असं नाही म्हणता यायचं, कारण मी म्हटलं की तू भाव आला. नाही, मीही नाही, कारण तू नाहीस. आता द्वैतच नाही, आहे ते एकमेवा द्वितीय, अनादी अनंत, शब्दातीत, भावातीत, त्रिगुणातीत. मी तू पण अस्तवले आले साधने सपूर्णत्व, कणाकणात कोंदले एकले एक नित्य सत्तत्व. अशा अद्वैतावस्थेत गेल्यानं आप्पा सहजच पाप पुण्याच्या पलीकडे गेले, नित्य पुनीत होऊन राहिले. त्यांनी अनन्य भावानं कड्यावरून उडी घेतली तेव्हा भक्तवत्सलेनं त्यांना फुलासारखं अलगद झेलून हृदयाशी धरलं. आपल्या या लाडक्या बाळाला तिनं आत्मस्मृतीची तीट लावली. त्यांच्या मुखी भक्तिसुखाचा अवीट असा साखर घास घातला आणि प्रेमानं म्हणाली, म्हणे आता जा बरे लाडक्या, नको गमाऊ वेळ, सकळ सौंगड्यां सवे हवे ते सोंग घेऊनी खेळ. त्यामुळे आपण निर्भयपणानं जगन्मातेनं दिलेली भूमिका कौशल्यानं वठवू लागले. पण ती भूमिका असल्याचं भान ठेवून खेळू लागले. माया मच्छिंद्राच्या खेळात दंग झाले. सोहम तलवारीची धार प्रत्ययाला आल्यामुळे ते षड्रिपूंना साक्षी भावानं म्हणू लागले, षड्रिपूनो खवळता कशाला मजवरी वेळोवेळा, असे वेगळा या बाळानो खुशाल खिदळा खेळा. नसता तुम्ही तरी संताना जगात पुसता कोण, रिपुन तयाला सहाय्य झालं या सुखेन धावून. 6 महिन्यांच्या त्या अग्निपरीक्षेतून आप्पा तावून सुलाखून बाहेर पडले. त्या दिव्यातून पार पडताना आलेले अनुभव आणि विचार त्यांनी प्रत्येक सुट्या कागदावर थोडे थोडे एकेका साखीच्या रूपानं लिहून ठेवले. आणि मग आईनं थांबायला सांगितलं तेव्हा आप्पांनी लेखणी खाली ठेवीत समाधानानं म्हटलं, स्थैर्य प्रज्ञे प्रतित्वत कृपे पूर्ण तपस्या झाली, त्वदाज्ञेस अनुसरून आता ठेवू लेखणी खाली. जगन्माऊली आज्ञा होता ती पुनरपि उचलूच, भक्त होऊनी त्वद्यशोध्वजा जगी उभारू उंच. मुंबईला जायची वेळ जशी जशी जवळ येत चालली तशी तशी वहिनींच्या मनाची उलघाल वाढू लागली. आप्पांना असं परस्वाधीन अवस्थेत टाकून जाणं त्यांच्या अगदी जीवावर आलं होतं. पण करणार काय, गेल्या वाचून गत्यंतर नव्हतं. आप्पा शिवरामचा इंग्रजीचा अभ्यास करून घेतील, त्याला मग एकदम इयत्ता गाळता येईल. शिवाय आपण तिथे असलो की आप्पांच्याही पदवी परीक्षेचा अभ्यास नीट होईल. परीक्षा झाली की त्यांची वधू सोन पावलानं गोडबोल्यांच्या उमऱ्याचं माप ओलांडून घरात येईल. 1 ना 2 मनोरथांचे असे अनेक इमले बांधित वहिनी पावसला आल्या होत्या. पण आप्पांच्या त्या जीव घेण्या आजारानं एका तडाख्यासरशी सुखस्वप्नांची सारी उतरंड क्षणार्धात जमीनदोस्त केली होती. नाही म्हणायला दुःखात सुख एवढंच होतं की आप्पांचं गंडांतर टळलं होतं. आप्पा मरणाच्या दाढेतून बाहेर आले होते. पण हे वाचणं देखील त्यांना फार महागात पडलं होतं. सामानाची आवराआवर करताना वहिनींचं मन आप्पांच्या भोवती घोटाळत होतं. आपण गेल्यावर त्यांची अशी शुश्रूषा कोण करील? आपल्या या तान्ह्या बाळाहून बाळ झालेत आप्पा. त्यातून स्वभाव भिडस्त, सोशिक, अगदी गळ्याशी येईपर्यंत बोलायचे नाहीत. आईजवळ सुद्धा मन मोकळं काही मागायचे नाहीत. या जीवावरच्या दुखण्यात देखील काही सांगायचं झालं तर एक बाबांना नाहीतर मला. बाबा दूर गेले की आपल्याला जवळ बसायला सांगायचे. पहिल्यांदा 2 दिवस ओटीवर होते,
पण तिथे वर्दळ जास्त आणि शिवाय गारठा, म्हणून बाबांनी त्यांना आतल्या बाळंतिणीच्या खोलीत आणलं. आपण चटकन म्हटलं होतं, इथे बाजेवरच झोपवावं त्यांना, खाली शेक आहे, जरा ऊन येईल. आणि तेव्हापासून आप्पा तिथेच झोपून येत. आप्पा बाजेवर आणि त्यांच्या शेजारी मोडक्या लाकडी आराम खुर्चीवर बाबा. आपण समोरच्या भिंतीपाशी आणि आमच्यामध्ये बाळाचा पाळणा. अशा अवस्थेत रात्रीच्या रात्री जागून काढल्या. आप्पांची घालमेल बघून डोळे गाडीत राहिलं. बाळापेक्षा सुद्धा आप्पांच्या तैनातीत जास्त राहिलं. पावसा पाण्याचे पाय वळायचे, थंडी वाऱ्यानं तळवे फुटायचे, चालायला लागलं की भेगातून रक्त यायचं. पण त्यावेळी आप्पांच्या प्रकृतीपुढं कशाचेच भान नव्हतं. आपलीच नव्हे, सगळ्या घरादाराची स्थिती अशी झाली होती. त्या दिवसांच्या आठवणीनं देखील काळीज उडायला लागतं. आई, आप्पा हाक मारतायत, शिवरामनं जवळ येऊन सांगितलं. तेव्हा वहिनी लगबगीने उठल्या, खोलीत जाऊन उभ्या राहिल्या. आप्पांच्या कृशदेहाकडे नुसत्याच पाहत राहिल्या. बोलायचं तरी काय? निघालीस? अगदी मंद आवाजात आप्पांनी विचारलं. जायलाच हवं. शिवरामची शाळा, शिवाय त्यांच्या जेवणाखाण्याची आबळ होते. एक काम आहे. सांगा ना, त्यात एवढा संकोच कसला? परवाचं पत्र वाचलंस ना? वहिनी हसल्या. अहो, असं काय करता? मीच ना वाचून दाखवलं ते तुम्हाला. मग त्याचं काय? तिला काही निरोप का सांगायचा आहे? आमच्या अक्कांची मैत्रीण आहे ती. आप्पा जरा वेळ स्तब्ध बसले. इतक्या शब्दांनी थकवा आला होता. आणि शिवाय जे सांगायचं आहे ते थोडक्या शब्दात कसं सांगावं याचाही विचार पडला होता. तेवढ्यात वहिनीच म्हणाल्या, तुमच्या या आजारपणाचं फारसं सांगूच नाही तिला. थोडे दिवसांनी बरे झालं की तुम्ही स्वतःच भेटा तिला. नाही, आता भेट नाही. म्हणजे हे काय तुमचं बोलणं? तिला काय वाटेल याचा विचार तरी केलात का? विचार करायला आप्पा आता उरलाच नाही. त्याचा अवतार केव्हाच संपलं. आप्पांचा अर्थ वहिनींना कळलाच नाही. त्यांची समजूत घालीत ते म्हणाले, अहो, हे दुखणं काय असंच राहणार आहे. थोडं बरं वाटलं की मुंबईलाच या तुम्ही, म्हणजे मोठ्या डॉक्टरांचं औषध घेता येईल. तसं नव्हे. आता देह सशक्त झाला काय किंवा अशक्तच राहिला काय, दोन्ही सारखीच. आमची ती वाट खुंटली आहे. ही तुमची कोड्यातली बोलणी मला अडाणीलाच काय, पण माझ्या त्या शिकलेल्या जावेला सुद्धा कळायची नाही. आता तो योग येणार नाही. पुन्हा त्या नात्यांना तिच्याकडे पाहू नकोस. अहो, पण का? वहिनीनं जरा रागानंच विचारलं. आप्पा किंचितसे हसले. उशी खालून त्यांनी काही कागद काढले. कागद म्हणजे कागदाचे लहान लहान तुकडेच होते ते. त्यावर आप्पा काहीतरी लिहून ठेवीत होते. कधी कधी बाबांकडून वाचूनही घेत असत, हे वहिनींना माहीत होतं. हे घे, वाच. वहिनी वाचू लागल्या. एकावर लिहिलं होतं, वार चोरटे करू पाहती षड्रिपू वारंवार, परितीक्ष्णतर माझ्या सोहम तलवारीची धार. तो कागद खाली ठेवून त्यांनी दुसरा उचलला. कोमल अंतःकरण आमुचे जणू फुलाहुनी फुल, परिवज्राहुनी कठीण लागता मोहाची चाहूल. तिसऱ्या कागदावर लिहिलं होतं, निज माते सारिखी लेखितो सदा परस्त्री देखा, असो कुणी सुंदरा अप्सरा किंवा ते शूर्पणखा. हे वाचल्याबरोबर वहिनी ताडकन म्हणाल्या, हे लिहिलं ते परस्त्री बद्दलचं, त्याचा तिच्याशी काय संबंध? ती तर तुमची होऊन येणार आहे या घरात. रिकामपणाची तरकट आहेत ही सगळी तुमची. मी नाही सांगायची हो तिला असलं काही. मला वाटतं तूच नीट समजावून सांगशील तिला. तू पाहिला आहेस, तो पहिला आप्पा त्या रात्रीच गेला. आता उरला आहे तो केवळ या जगदंबेचा दास, तिच्या इच्छेनं वागणारा, तिच्या इच्छेनं चालणारा. अंतःकरणाच्या खोल गाभाऱ्यातून निघणाऱ्या आप्पांचा एक एक धीर गंभीर शब्द वहिनीच्या हृदयाला जाऊन भिडू लागला. त्यांनाही नकळत आप्पांचा भाव त्यांच्या मनात जाऊन स्थिरावला. त्यांना जाणवलं की खरोखरच आप्पा वेगळे झाले. त्याच अवस्थेत त्यांनी उरलेला कागद उचलला. आप्पांनी त्यावर स्पष्टच लिहिलं होतं, नसा नसातून ते संतांचे नाचे अस्सल रक्त, जाण साजणे आजपासून आम्ही जीवन मुक्त. वहिनींनी पुन्हा पुन्हा त्या दोन ओळी वाचल्या. साजणे शब्दावर थांबल्या. म्हणजे आप्पांनी हे तिच्यासाठीच लिहून ठेवलं आहे. आपल्या सहचरीला, सखीला ते स्पष्टच सांगता आहेत की आम्ही जीवन मुक्त झालो आहोत. मुक्तापासून आमचं जीवन मुक्त झालंय. आयुष्याच्या ओघात आताही वाहत आहे ते केवळ संतांचं निसंग निर्लेप निर्मल जीवन. आप्पांनी प्रत्यक्ष काही न सांगताच त्यांच्या केवळ एका दृष्टिक्षेपानंच वहिनींना त्यांचं हृदगत पुरेपूर कळलं. आपल्या बरोबरीनं वाढलेल्या या धाकट्या दिराच्या
अलौकिक व्यक्तिमत्वाच्या स्पर्शानं क्षणभर त्या गोंधळून गेल्या. अनन्यभूत अशा अपार्थिव प्रभावानं त्या भारावून गेल्या. आप्पा डोळे मिटून शांत पडले होते. वहिनींच्या मनाची स्पंदनं त्यांना जाणवत होती. तिचा भाव त्यांना कळला होता. बोलण्यासारखं काही उरलं नव्हतं. वहिनीच्या डोळ्यांना मात्र धारा लागल्या होत्या. कालपासून हुरहुर वाटत होती ती दिराला सोडून जायचं म्हणून. काळजी वाटत होती ती आजारी माणूस टाकून जायचं म्हणून. पण आज येणारे हे कड दुःखाचे आहेत तसे आनंदाचेही आहेत. एक जीवनमुक्त आपल्या इतक्या जवळचा आहे म्हणून आनंद, आणि ज्यावेळी त्यांची अत्यंत काळजी घ्यायला हवी त्याच वेळी आपल्याला दूर जावं लागतं म्हणून दुःख. ये आता, आप्पा तिला निरोप देत म्हणाले. स्वतःला जग. तुला यावेळी फार त्रास झाला, विश्रांती नाही मिळाली. तुम्ही दुखण्यातून उठलात यात सगळं काही मिळालं हो मला. तुम्हीच सांभाळा आपल्या जीवाला, लवकर बरे व्हा. आप्पांनी स्मित करत म्हटलं. ती चिंता तिला, जगदंबेला तिनं मनात आणलं तर. माताजीचा जगदंबेचा वत्सलतेचा हात, पाठीवरुनी फिरता उठता होईन हातो हात. ऐकलंस? माझी काळजी करू नकोस, ये आनंदात राहा. वहिनी मोठ्या म्हणून पडल्या पडल्याच आप्पांनी हात जोडले. वहिनींनी मानेनच हो म्हटलं. त्या खोली बाहेर पडू लागल्या. उमरेशी आल्या आणि त्यांना काय वाटलं कोण जाणे. त्या एकदम मागं फिरल्या. त्यांनी चटकन आप्पांच्या पायावर डोकं ठेवलं आणि गहीवरून म्हणाल्या, तुम्ही आभाळा एवढे झाला आहात भाऊजी, फार मोठे झाला आहात. तुम्ही आशीर्वाद द्यायचा मला, नमस्कार नाही करायचा. बाबांचा हात धरून आप्पा आता घरातल्या घरात थोडे फिरू लागले होते. मात्र त्यांना डोळे मिटूनच चालावं लागे. डोळे उघडले की भोवळ यायची. या विचित्र आजारपणात आप्पांनी आपला मृत्यू जसा प्रत्यक्ष पाहिला तसा आपला जन्मही पाहिला. जन्मानंतरची होणारी वाढ जाणतेपणानं पाहिली. त्यांच्या देहाची प्रौढावस्था कमी झाली नाही इतकंच, बाकी त्यांनी सारं बालपणच पुन्हा अनुभवलं. अंथरुणावर आई जसं ठेवील तसं पडून राहणं, मग हळूहळू उठणं, आधारानं चालणं, मग तोल सांभाळीत आपणहून एक एक पाऊल टाकणं, अशा तान्ह्या मुलापासून चालत्या बोलत्या मुलापर्यंतच्या सगळ्या अवस्था त्यांनी क्रमाक्रमानं ओलांडल्या. अशातच एक दिवस बाबांचे वडील अण्णा देसाई आप्पांची प्रकृती बघायला आले. बोलता बोलता आप्पांचा परस्वाधीनपणा बघून ते म्हणाले, तुमचं पथ्य पाणी खाणं पिणं सगळं वेळच्या वेळी सांभाळायचं म्हणजे घरात मनुष्यबळ हवं. एकट्याचं काम नव्हे हे. काय मी म्हणतो ते खरं ना वहिनी? तुम्ही एकट्या काय म्हणून करणार? घर प्रपंचाचे पाहाल का मुलाची शुश्रूषा कराल? होय हो, अगदी तारांबळ उडते एकट्या जीवाची. शिवरामची आई होती तेव्हा जरा उसंत मिळत होती मला, पण तिनं तरी किती दिवस राहायचं? नाही म्हटलं तरी 6-7 महिने राहिली होती ती. मग असं करता का, मी आप्पांना आमच्याकडे नेतो. त्याला इथून इथे पाऊल टाकवत नाही. तो मैलभर कसा येणार? हात तिच्या, एवढंच ना. मी स्वतः आता त्याला पाठुंगडीला मारून घेऊन जातो बघा. पाठवता का? माझं काय, त्याला विचारायला हवं. का हो, येता का आप्पा? तुमची व्यवस्था चोख ठेवायची हमी आमची. अण्णांनी सरळ आप्पांनाच प्रश्न टाकला. आप्पा हो म्हणाले असते तर खरोखरच त्यांनी लगेचच त्यांना नेलं असतं. पण आप्पांनी मंदस्मित करीत म्हटलं, बघू, थोडे दिवसांनी सांगतो. त्या दिवशी आप्पांनी मनात ठरवलं की हा परस्वाधीनपणा थोडा कमी करायचा आणि मग अण्णांकडे जायचं. काही दिवसांनी आप्पा एकटेच पण काठीच्या आधारानं थोडे थोडे फिरू लागले. फार कष्ट पडायचे. सगळं लक्ष पायावर केंद्रित करून अत्यंत सावधपणानं पाय उचलावा लागे. दृष्टी जरा इकडे तिकडे गेली की पाय लटपटलेच म्हणून समजावं. देह दुबळा नि त्यातलं मनही हरणासारखं एवढ्याशा आघातानं दचकणार. समोरची लहानशी टेकडी पाहिली की ती त्याला पर्वतासारखी प्रचंड वाटली. लहान लहान मुलांना उड्या मारताना पाहिलं, चढावर झपझप चढताना पाहिलं किंवा खारीसारखं चपळाईनं पळताना पाहिलं की आप्पांचं मन आश्चर्यचकित होऊन जाईल. आप्पांना वाटे, भर पुरात उड्या टाकणारा, डोंगरी कपारीतून निर्भयपणे दौडणारा आणि मोठी मोठी कार्य हिमतीनं पार पाडणारा तो आप्पा गेला तरी कुठे? कुठे गेला कुणास माहीत, पण या नवजात आप्पाला इच्छाशक्तीच्या जोरावर वाढवलं पाहिजे. आपल्या पायांवर त्याला उभं राहता आलं पाहिजे. आप्पांच्या प्रयत्नांना हळूहळू यश येऊ लागलं. 15 दिवसांनी त्यांना 2-4 फरलांग फिरण्याची ताकद आली. चालणं मात्र फार जपून आणि सावकाश असायचं. हृदयात सोहम भजनाचं अवधान ठेवून नजर पायाकडे लावून ते रस्त्याच्या कडेकडेनं सावकाश चालत असत. येणाऱ्या जाणाऱ्या माणसांकडे दृष्टी वर करून पाहणं देखील त्यांना जमत नसे. एखाद्या वेळी दमल्यासारखं वाटलं
तर ते मध्येच गडग्याला टेकून विश्रांती घेत आणि मग जराशानं पुन्हा चालू लागत. काही दिवसांनी ते गणपतीच्या देवळापर्यंत जाऊन तिथं जरा बसून परत घरी येऊ लागले. इतका स्वाधीनपणा आला तेव्हा ते बाबांना म्हणाले, उद्या जाऊया तुमच्या घरी. अण्णांनी बोलावलं होतं. बाबांना फार आनंद झाला, कारण आप्पा आपल्या घरी आले की त्यांचं औषध पाणी पथ्य खाणं पिणं आपल्याला वेळच्या वेळी करता येईल आणि त्यांची प्रकृती लवकर सुधारेल असं बाबांना पहिल्यापासून वाटत होतं. म्हणून त्यांनीच अण्णांना तसं विचारलं होतं. तुम्ही बोलावलं म्हणजे आप्पा नक्की येतील असंही सुचवलं होतं. त्यामुळे आप्पांचा हा बेत ऐकून त्यांना फार समाधान वाटलं. दुसऱ्या दिवशी आप्पा आपणहून चालत निघाले. अण्णांनी आपल्या अनंत निवासात त्यांचं मोठ्या अगत्यानं स्वागत केलं. देसायांच्या वास्तूच्या भाग्योदयाचा तो दिवस होता, सन 1935 मधल्या फेब्रुवारीचा. आता यापुढील चरित्र आपण पुढच्या भागामध्ये पाहूया. हरिओम तत्सत.